नवीन घरावर देवाचा आशीर्वाद दिसला म्हणून देणारा दिला नोटीस आणि पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी मायकल सेलेस्टिन निर्मितो, जेन फ्रान्सिस निर्मितो, अलेक्स मार्गल लोपिस, राजेश लुईस कोरिया, 6 महिन्याची आठवण, लुईस फ्रान्सिस कोरिया, जोसेफ फ्रान्सिस कोरिया, रॉबिन सेलेस्टिन डिसिल्वा, फिलोमिना सेलेस्टिन डिसिल्वा, जैकल अल्मेडा, नॉमी जोसेफ कोरिया, अल्बर्ट फ्रान्सिस कोरिया, ऑड्रिच जोडायस, जोसना अंटोनी स्टॉमर, जोसेफ पीटर कोरिया, जोसेफिन माइकल अंचाडो, बेंजामिन जॉन डायस, ऑड्रिच जोडायस, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रायश्चित्त काळाच्या तिसऱ्या रविवारमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. पहिल्या रविवारी आपण बघितला की सैतान प्रभू येशूला मोहाच्या डोंगरावर नेला आणि त्याच्यावर कसा मार्ग काढायचा आपल्या दैनंदिन जीवनात मोहावर याविषयी आपण चिंतन केलेलं आहे. गेल्या रविवारच्या संदेशामध्ये प्रभू येशूचं रूपांतराच्या डोंगरावर जात आहे आणि आपल्या सगळ्यांना रूपांतरासाठी आवाहन करत आहे. आणि आज आपल्या पहिल्या वाचनात ऐकत आहोत मोशे होरेब पर्वतावर जात आहे आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पिता मोशेला दर्शन देत आहे. त्या डोंगरावरच्या चिंतनावर आपल्याला शेवटपर्यंत कालवारीच्या डोंगरावर पुनरुत्थानाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि त्यामुळे दिवसात जे आपली वाचन आहे आपल्याला संदेश देत आहे त्या संदेशाचा ग्रहण करीत असतानाच आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त पश्चातापासाठी पाचारण करत आहे. पश्चाताप म्हणजे संपूर्ण प्रायश्चित्त काळाचा मध्यवर्ती सेंट्रल थीम आहे. की मध्यवर्ती संदेश तोच आहे. आपल्या सगळ्यांनी पश्चाताप करून आपल्या जीवनात चांगलं जीवनाचं नूतनीकरण करावं यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. आजच्या मिसाच्या वेळेला प्रार्थना करीत असतानाच आपले वसई धर्म प्रार्थनाचे बिशप थॉमस डिसोजा यांचा आज वाढदिवस, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. बिशप काही पूर्वनियोजित कामानिमित्ताने वसई मुंबई महाराष्ट्रापासून दूर आहे, परंतु त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी प्रार्थना. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभाग होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सार्वकालिक जीवनाकडे येवो. Happy
करूया. हे परमेश्वरा, सर्व चातुर्पणाच्या उगमामध्ये उगमा तू आम्हाला प्रार्थना, उपवास, दान, धर्म यांच्या सामर्थ्यावर पापावर विजय मिळविण्यास शिकविलेस. आमच्या दुर्बलतेमुळे आम्ही जेव्हा निराश होतो तेव्हा तुझ्या दयेवरील आमची श्रद्धा ढळू देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक येथ्रो त्याचा कळप चालीत असे. एके दिवशी तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या एका दूताने एका झुडपातून अग्निज्वालेच्या द्वारे त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म होत नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहायला मोशे तिकडे वळला. असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्याला हात मारून म्हटले, मोशे मोशे, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहे ती भूमी पवित्र आहे. तो पुढे म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, कारण देवाकडे दृष्टी करण्यास तो धजला नाही. परमेश्वर म्हणाला, जे माझे लोक इजिप्त देशात आले त्यांचा जाच मी खरोखर पाहिला आहे आणि त्यांच्याकडून एकीने काम करून घेणाऱ्या मुकदमाच्या त्रासामुळे त्यांनी केलेले आकार मी ऐकले आहे. त्यांचा क्लेश मी जाणून आहे. इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहे अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिब्बी व यबूसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठविले आहे. असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारले. तेव्हा मी काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी जो आहे तो मी आहे. आणि देव म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग, मी आहे, त्यांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. देवाने मोशेला आणखी सांगितले, तू इस्रायल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर यांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होते. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू व प्रेम स्वरूप आहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद गा. हे माझ्या अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद गा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद गा, त्याचे उपकार विसरू नको. आपला प्रतिसाद. तो तुझ्या एकांतर दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझी सर्व रोग बरे करितो. तो तुझा जीव नाशापासून वाचवितो. तो तुला प्रेम व करुणा त्याचा मुकुट घालतो. आपला प्रतिसाद. गांजलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायत्वाची कृत्ये करितो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलच्या वंशजांना कळविली आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू व प्रेम स्वरूप मंदगोड व दयाळू आहे. कारण जसे पृथ्वीवर आकाश फार उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. आपला प्रतिसाद. पौलांची करंजीकरास पहिले पत्र त्यातून घेतलेले आजचे दुसरे वचन. वाळवंटात मोशेच्या नेतृत्वाखाली
एकत्र असलेल्या लोकांचे जीवन हे आमच्या बोधासाठी लिहिले गेले आहे. बंधुजन हो, मी आपल्याला जाणीव करून देतो की आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते आणि ते सर्व समुद्रातून पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक पाणी प्यावे, कारण ते आपणामागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून स्थित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. त्या गोष्टीविषयी तुम्ही आजाद असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकाविषयी देव संतुष्ट नव्हता, त्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. या गोष्टी आम्हाला उदाहरणादाखल प्राप्त झाल्या. यासाठी त्यांनी लोभ धरला, तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्यापासून नाश पावले. तेव्हा कुरकुर करू नका. या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर उधळल्या आणि जे आम्ही युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहोत असे त्याला वाटते, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. हा प्रभूचा शब्द आहे. तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिसळले होते त्याविषयी सांगितले. मग त्याने त्याला उत्तर देऊ पडले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. आणि ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरूशलेमात राहणाऱ्या सर्व माणसापेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. त्याने मग दाखला सांगितला, कोणा एकाचे आपल्या द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यासाठी आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाहण्यासाठी येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. हे तोडून टाकावे. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे आम्ही त्याच्याभोवती खडून खत घालू. मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. प्रभूचे शुभ वर्तमान. 25 फेब्रुवारी 1995 होता. मध्य प्रदेशमधील इंदोर धर्म प्रांतातील कार्यरत असलेल्या एका कॉन्व्हेंटमधील 2 सिस्टर्स स्टेट ट्रान्सपोर्ट त्यांच्या राज्याच्या बसमधून प्रवास करत होत्या आणि एका मध्यपूर्वी त्या आपल्या हातात असलेल्या धारदार शस्त्राने त्यापैकी एका सिस्टरवर हल्ला केला. सिस्टर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि नंतर त्या गतप्राण झाल्याचं घोषित करण्यात आलं.
पुढे या माणसाला अटक केली आणि त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे जेलमध्ये टाकण्यात आलं. 11 वर्षाची त्याला जेल झाली. हा माणूस जेलमध्ये असतानाच त्याच कॉन्व्हेंटचे सिस्टर त्याला भेटायला गेले आणि मग त्या सिस्टरांच्या विनंतीनुसार त्याची शिक्षा कमी करण्यात आली, त्याला सोडण्यात आलं. तो घरी आला तेव्हा त्याला कळलेलं की त्याचा मुलगा त्या काळात 11 वर्षात मरण पावला होता. त्याची आई आणि पत्नी त्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले होते. तर त्याने मग त्या गोष्टीवर घडलेल्या गोष्टीवर चिंतन केलं आणि त्यानंतर तो परत त्या कॉन्व्हेंटमध्ये आला आणि त्याला सांगितलं की माझ्याकडून फार मोठी चूक घडलेली आहे. शासनाने जी द्यायची ती शिक्षा मला दिलेली आहे, पण ती पुरेशी नाही. मला अजून शिक्षा हवी आहे आणि म्हणून माझं पूर्व राहिलेलं सगळं आयुष्य मला तुमच्या कॉन्व्हेंटमध्ये सेवा करायची आहे. आणि मग त्या कॉन्व्हेंटमध्ये रुजू झाला. त्या ग्रहस्थाचं नाव समंदर सिंग आणि पुढे नंतर त्याने बाप्तिस्मा घेतला आणि आज काय तीच व्यक्ती त्या कॉन्व्हेंटमध्ये सेवा कार्य करीत आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या साक्षीमध्ये सांगितलं की हे मला कोणीतरी धर्मांध शक्तीने करण्यास भाग पाडलं. मला त्यावेळेला भडकवण्यात आलं आणि त्या सगळ्या विचाराने प्रेरित होऊन माझ्या हातून तो गुन्हा घडलेला आहे. आता ती व्यक्ती समंदर सिंग त्या कॉन्व्हेंटमध्ये सेवा कार्य करत आहे आणि ज्या ज्या अशा धर्मांत व्यक्ती त्या कॉन्व्हेंटवर जेव्हा अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा पहिला हल्ला परतून लावण्याचं काम ही व्यक्ती करत आहे. कारण त्याला कळलेलं आहे की कशा पद्धतीचं कार्य सिस्टम करत आहे. त्याच्या हातून चूक घडली, त्याने प्रायश्चित्त घेतला, पश्चाताप घेतला, सेवा कार्याला सुरुवात केली. त्याच्या पश्चातापाला आलेली ती फळं जर त्याने पश्चाताप केला नसता, सिस्टर्स त्याच्याकडे भेटायला गेल्या नसत्या, त्याची शिक्षा कमी केली नसती, तर कदाचित त्याच्या मनात आणखी सुडाची भावना पेटली असती आणि त्याच्यातून आणखी काहीतरी वाईट घडलं असतं. पश्चातापाला आलेलं फळ आहे. आजच्या शुभ वर्तमानाने 2 टप्प्यात प्रभू येशू ख्रिस्त ते सांगत आहे. पहिल्या टप्प्यात सांगत आहे शिलोहातील बुरुज पडल्यानंतर त्या लोकांचा कसं नुकसान झालं तो संदर्भ देऊन प्रभू सांगत आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनात असे चुकीचे प्रसंग येऊ शकतात. आपण माणसं आहोत आणि त्यामुळे आपल्या दुर्बलतेची जाणीव घेऊन, आपल्या मर्यादेची जाणीव घेऊन आपल्या हाती जेव्हा चुका होतात तेव्हा त्या चुका तिथपर्यंत न राहता त्याची आपल्याला जाणीव होणे की ही घटना चुकीची घडलेली आहे, म्हणजेच पश्चाताप करणे. आणि पश्चाताप झाल्यानंतर मग आपलं जीवन दुरुस्त करणे. जसं आपण गाव मिसाच्या वेळेला 4 आरवर चिंतन केलं, त्या नूतनीकरणाद्वारे आणि मग पूर्ववत आपले संबंध, आपलं जीवन चांगलं करण्याद्वारे आपण जेव्हा जीवन चांगलं करतो तेव्हा आपल्या जीवनाला आलेली ती सद्गुणाची फळं आहे. पश्चातापाचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जी व्यक्ती मनापासून पश्चाताप करते, प्रायश्चित्त घेते, ती व्यक्ती पहिल्यासारखी राहत नाही, त्या व्यक्तीच्या जीवनात बदल होतो. आपल्याला माहिती आहे काही घटना गेल्या वेळेला सांगितली होती. राजेंद्र खुले नावाचा माणूस एका गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली. त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये बरेचसे उपक्रम असतात. तिथे व्याख्यान असतात, योगाचे क्लासेस असतात, तिथे भजनाचे कीर्तनाचे कार्यक्रम असतात, प्रबोधन आयोजित केले जातात. त्याच जेलमध्ये एक मोठी वाचनालय आहे. हा माणूस त्या वाचनालयामध्ये फिरत असताना एक पुस्तक त्याच्या वाचनात आलं. ते पुस्तक गांधीजीच्या विचाराचं होतं. त्या पुस्तकाने त्या राजेंद्रचं एवढं परिवर्तन केलं की तो नंतर गांधीजीची पुस्तकं वाचून जेलमध्ये व्याख्यानं देऊ लागला. शासनाला कळलं, त्याची शिक्षा कमी दिली. आज महात्मा गांधीजीची सर्वोदयी संस्था आहे, त्या संस्थेचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून हा माणूस सेवा कार्य करत आहे. प्रायश्चित्त, पश्चाताप आणि पश्चातापाला आलेली फळं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पहिल्या टप्प्यात सांगत आहे की आपण आपली दुर्बलता, आपल्याला माहिती आहे, माणसं आहोत, चुकतो, हा सगळा आपला जीवनाचा भाग झाला. पण त्यानंतर चुकलेली घटना चुकीची होती ती मान्य करणे म्हणजेच प्रायश्चित्त किंवा पश्चाताप घेण्याकडे उचललेलं पहिलं पाऊल आहे. प्रत्येक केल्यानंतर तो पश्चाताप मनापासून असावा, तो गांभीर्याने केलेला असावा, मी मगाशी सांगितलेल्या 2 घटनेप्रमाणे. आणि मग त्यानंतर जर मनापासून जर आपण पश्चाताप प्रायश्चित्त केला असेल तर ती व्यक्ती पूर्वीसारखी राहत नाही. त्याला प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श होतो आणि ती व्यक्ती आपल्या जीवनात काहीतरी नवीन करू लागते. आणि जे नवीन त्याच्या हातून घडते ते म्हणजे त्याच्या जीवनाला पश्चातापाचं आलेलं फळ आहे.
पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात आपल्याकडे कन्फेशन्स ठेवलेली आहेत, उपचारण ठेवलेली आहेत, बाहेरचे 10-12 फादर येतील, फादर अनाऊन्समेंट करतील आणि मग लोकांची गर्दी वाटेल. पण ते खरं मनापासून आपण उपचार करत आहोत का? आपण अंतर्मुख होऊन विचार करायचा. सगळेच मनापासूनच येणारे आहे, पण त्यावेळेला काही वेळेला आपलं समज होतो प्रायश्चित काळ आलेला आहे, फादरांनी अनाऊन्समेंट केलेली आहे, बाहेरचे 10-12 फादर आहेत, आजूबाजूचे बघत आहेत, त्यामुळे एकदाच जाऊया का, बसून येऊया. तसं जर असेल तर तो प्रायश्चित ते मनापासून प्रायश्चित आहे का? आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी पश्चाताप करण्यासाठी प्रायश्चित्त काळाचीच का वाट बघावी? या वर्षभरात कधीही आपण आणि कुठेही कोणत्याही धर्मगुरूकडे जाऊन आपण प्रायश्चित्त करू शकतो. फक्त ते प्रॉपर होमवर्क करून केलेलं आहे की मनापासून माझी तयारी झालेली आहे का? वर्षातून एकदा मला प्रायश्चित्त करण्याची, पश्चाताप करण्याची संधी मिळते, तर त्यासाठी मी काय होमवर्क केलेला आहे? आणि तो जो प्रॉपर होमवर्क करून जर केला असेल आणि तर तिथे प्रायश्चित्त केलं असेल तर त्या प्रायश्चित्ताचा फायदा आपल्याला होतो आणि मग आपण पूर्वीसारखे राहत नाही, तर आपल्या जीवनात बदल होतो. अच्छा, दुसऱ्या टप्प्यात प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मालक होता, तो त्याच्या द्राक्ष फळात जे अंजिराचं झाडं लावलेली आहेत त्या माळ्याकडे गेला आणि सांगितलं की फेरफटका मारायला गेला. आपण कसे शेतात जातो, डोकावर जातो तसे. आणि मग त्याने बघितलं एका विशिष्ट प्रकारचं अंजिराचं झाड 3 वर्ष इथे येत आहे आणि हे झाड फळ देत नाही. आणि त्याने माळ्याला सांगितलं दासाला, हे काही आपण कामाचं नाही, हे कापून टाकावं, याने जागा तरी का आठवावी, याच्या जागेवर मग दुसरं फळ लावू, झाड लावूया जे आपल्याला फळ देईल. आणि मग माळी मालकाला सांगत आहे, मालक अजून 1 वर्ष संधी आहे त्या झाडाला, आम्ही अजून त्याला खत पाणी घालू, त्याची जतन करू, त्याची मशागत करू, नाहीतर मग तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे करू. हे झाड म्हणजे आपल्या सगळ्यांची जीवन आहे. आपल्याला पुन्हा परमेश्वर सांगत आहे की आपल्या सगळ्याला या पृथ्वीवर पाठवलेला आहे, काहीतरी जबाबदारी देऊन पाठवलेली आहे, टॅलेंट देऊन पाठवलेला आहे, सद्गुण देऊन पाठवलेले आहे. आणि जे टॅलेंट जे सद्गुण दिलेले आहेत ते फक्त आपल्यासाठी नाही, मग ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील. प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या तरी देणगीमध्ये परमेश्वराने त्याला उपकृत केलेला आहे. आणि मग ते देणग्या जर दिलेले आहेत, हे टॅलेंट्स दिलेले आहेत, ते फक्त आपल्याकडे ठेवायला नाही, ते वापरण्यासाठी आहे. मग आपण अंतर्मुख होऊन विचार करूया की माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या जीवनाचा वापर मी काय केलेला आहे. मला जे काही टॅलेंट्स दिलेले होते परमेश्वर कुठे वापरले? मी माझ्या कुटुंबासाठी वापरले, टीचर्ससाठी वापरले, माझ्या ऑफिससाठी वापरले, माझ्या गाव परिवारासाठी वापरले, की फक्त मी आणि माझं घर एवढ्यापुरते सीमित राहिलेलो आहे? तसंच असेल तर आजच्या अंजिराच्या झाडाला वापरलेले कडक शब्द हे आपल्यासाठी पण आहे. त्याची जागा तरी का आठवावी, ते काढून टाका आणि त्याच्या जागी आपण दुसरं झाड लावूया. आपल्याला आपण अंतर्मुख या प्रायश्चित्त काळात पुन्हा एकदा विचार करूया की आपल्याला परमेश्वराने कोणते सद्गुण दिलेले आहेत आणि जर दिलेले नसतील तर मग अजूनही वेळ गेलेली नाही. आणि दुसरा प्रश्न की या प्रायश्चित्त काळात आपण प्रायश्चित्त करत आहोत, उपवास करत आहोत, कन्फेशन करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या जीवनात बदल करत आहोत, नूतनीकरण करत आहोत, आढावा घेत आहोत, समेट करत आहोत आणि आपले नाते पूर्ववत करत आहोत. या सगळ्यामध्ये आपण पूर्वीसारखे राहत नाही, तर आपल्याला बदल होतो. आणि मग बदल होण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे आपल्या जीवनरूपी अंजिराच्या झाडाला आलेली फळं आहे. मग परमेश्वर पिता आपल्या बाबतीत संतुष्ट आहे की तो सांगेल की जे झाड मी पृथ्वीवर लावलं होतं ते झाड फक्त झाड नाही आहे, तर ते फळांनी बहरलेलं आहे आणि ते फळ देत आहे. या सद्गुणाचा वापर समाजासाठी होत आहे, लोकांसाठी होत आहे. आणि म्हणून आजच्या या दोन्ही गोष्टीवर आपण चिंतन करूया. प्रायश्चित्त काळातला मध्यवर्ती जी माझी विषय आहे तो म्हणजे पश्चाताप. परमेश्वराकडे वळणे, आपल्याला जी संधी मिळत आहे, जी प्रायश्चित्त करण्यासाठी, कन्फेशन करण्यासाठी संधी मिळणार आहे आणि त्या संधीचा आपण योग्य वापर केला पाहिजे. आपण घरून निघताना योग्य तयारी करून आलं पाहिजे. आणि एखाद्याची तयारी झाली नसेल तर उपचाराला नाही आलं तरी चालेल. प्रायश्चित्त काळ संपल्यानंतर, ईस्टर संपल्यानंतर तुमची तयारी झाली तेव्हा येऊ शकता. कधीतरी मात्र फोन करा की आज माझी तयारी झालेली आहे, मला अर्धा तास द्या, मला उपचार करायचा आहे. तिथे नाही जमलं दुसऱ्या पॅरिशमध्ये जा, बाजूच्या पॅरिशमध्ये जा, कुठेही जाऊ. पण जर योग्य तयारी आपली झाली असेल आणि उपचाराची ती तयारी असेल
की खरोखर मी प्रायश्चित्त घेणार आहे, की फॉर्मॅलिटीज औपचारिकता म्हणून पूर्ण करणार आहे, की जाऊन आलो म्हणून. त्यामध्ये काहीच नाही. तुम्ही तुमचा वेळ खर्च केला, हजारांचा वेळ खर्च केला, आउटपुट काहीच नाही. तशा पद्धतीचं प्रायश्चित्त हे प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित नाही. कारण आपल्या प्रायश्चित्ताला चांगली फळं आली पाहिजे. ती येण्यासाठी आपण मनापासून प्रायश्चित्त काढून आपल्या करूया. श्रद्धा प्रकट करूया. सरकारने पृथ्वी सर्व प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण तर असे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना या प्रायश्चित्त काळात भाविकांना पश्चातापाचे महत्त्व पटवून देण्यास प्रभूची कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज आपले मेंढपाळ बिशप थॉमस आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. आपल्या धर्मग्रंथाची ज्ञानाने व प्रेमाने सेवा करण्यासाठी प्रभूने त्यांच्यावर पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव करावा. तसेच त्यांना चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर देशाच्या विकासासाठी करत असताना सामान्य माणसाच्या मूलभूत व वैद्यकीय गरजांकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतात की तुम्ही पश्चाताप केला नाही तर त्या गालिलीकरांसारखा तुमचा नाश होईल. प्रभूच्या या आदेशाप्रमाणे पश्चाताप करून व चांगले पापनिवेदन करून आपण वैवत्राच्या दिशेने मार्गक्रमण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हावा. आपल्या धर्मकारावरती सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत अशावर प्रभूचा वरदहस्त व्हावा. जगात सर्वत्र शांती आणावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. परमेश्वरा या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील ओढीवर तुझ्या प्रेमाने भरून काढून आम्हाला आशीर्वाद देत आहे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Yeah.
माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू आमच्या या समर्पणाने प्रसन्न हो. क्षमेची याचना करणाऱ्या आम्हाला इतरांना क्षमा करण्यास तत्पर कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व तारणदायक आहे. जेव्हा प्रभू येशूने शोभरोनी स्त्रीकडे पिण्याकरिता पाणी मागितले, तेव्हाच श्रद्धेचे वरदान तिच्यासाठी त्याने तयार केले. श्रद्धेच्या वरदानाचा तिने स्वीकार करावा. तिच्या हृदयात त्याने तुझ्या भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. आणि म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा आभारदायी श्रवणाने गौरव गात म्हणतो. पिताने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर गववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोठी आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंतो.
प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार करू. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावाची प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. सर्व समर्पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परम पित्याला संबोधुनी अनुच्या स्वर्गास्थ पापात परिणाम भावेगा पावन सर्वकाळ आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे पोखरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे पोखरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. परमेश्वर मात्र Bye.
देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या स्वर्गीय रहस्यामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. स्वर्गात उतरलेल्या जिवंत भाकरीवर आमचे पोषण झाले आहे. आता आम्हाला पूर्णपणे मुक्त कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. उपवास काळातील सगळ्या रविवार आजची उपासना आठवडी गाव परिवारातर्फे त्याला धन्यवाद. उच्च लेवलची उपासना चिंचोली गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. मंगळवार 25 मार्च आठवडी सेंटरवर प्रार्थना केल्या. रविवारी सांगितल्याप्रमाणे सहभागी गाव आहेत आठवडी, चिंचोली आणि गाव परिवार. संध्याकाळी 7:15 वाजता
रोजरीच्या प्रार्थनेने सुरुवात होईल. त्यानंतर स्तुती गौरव आराधना प्रबोधन आणि हेलिंगची प्रार्थना होईल. तर 7:15 ते 9 वाजेपर्यंत कटोरी सेंटरवर मंगळवारी प्रार्थना होणार आहे. आपल्या सर्वांना यासाठी खास आमंत्रण आहे. कोणीही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. पुढच्या रविवारी 30 तारखेला बुधवारी आणि गुरुवारी 26 आणि 27 मार्च चर्च पातळीवर आपण तपसाधना आयोजित केलेली आहे. वेळ संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 7 वाजता स्तुती आराधनेने सुरुवात होईल. मग त्यानंतर मिसा आणि प्रबोधन असेल. आपल्यासाठी फादर प्रदीप दाबळे आपल्यास मार्गदर्शन करतील. आपण बघूया की मोठ्या संख्येनं या तपसाधनेसाठी आपण येण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ परमेश्वराच्या सानिध्यात घालवण्यासाठी आवश्यक ही वेळ आपण राखून ठेवायची आहे. आणि मग पुढच्या रविवारी आपण 30 आणि 31 मार्चसाठी मार्चला खास युवक युवतीसाठी 2 दिवसाची रिट्रीट आपल्या चर्चमध्ये आयोजित केलेली आहे. ते आपल्या पालकांना आणि तरुण मुलामुलींना आव्हान करू इच्छितो की 2 सुंदर दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. आपण पालकांनी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. ते येवो की न येवो तो त्यांचा प्रश्न आहे. पण आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना प्रोत्साहित करावं आणि आता बाहेर बरेचसे युवक कुठे आहेत त्या त्यातील गप्पा मारतायत गेम करेल. तुम्ही ऐका आणि या 2 दिवस मंचामध्ये काही फरक पडेल. आपण तिथे मोबाईल खेळतात कदाचित त्याच्यावर फरक पडेल आणि आपल्या अभ्यासामध्ये हे होईल. आपल्या नैतिक जीवन चांगलं होईल. जो प्रार्थना करतो परमेश्वर त्यांना चांगल्या मार्गाने नेण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. आणि म्हणून आपण बघूया आपलं कर्तव्य आहे त्या युवकांना मार्गदर्शन करणं आणि या नीतीसाठी पाठवण्याचे आपण हे करावे. मग मंगळवारी 1 एप्रिलला प्रार्थना अकबरबाद सेंटरवर होणार आहे. पुढच्या रविवारी आपल्याला त्याच्यातील माहिती दिली जाईल. 3 एप्रिलला आपण आपल्या पॅरिसमध्ये सर्वांसाठी उपसार आयोजित केलेला आहे. रविवारीला देऊळ मातेचा नियम आहे की वर्षातून एकदा तरी आपण उपसार करावा. तो देऊळ मातेचा नियम आहे. आता आपल्याकडे बरीचशी लोक पापाला पाप समजत नाही आणि म्हणून उपसाराला पण जात नाही. आणि लोक आपल्यापैकी काही 70-80% लोक उपसाराला सहसा जात. आपण बघूया आपण कोणत्याही पॅरिसमध्ये असो कुठेही आपल्याच पॅरिसमध्ये आल्या पाहिजे असं तर नाही. पण आपण पश्चाताप करू आपल्याला स्वच्छ होण्यासाठी हा काळ आहे. आणि म्हणून आपण बघूया की 3 एप्रिल ही तारीख आपण राखून ठेवावी. संध्याकाळी 3 एप्रिलला 7:30 ते 9 वाजेपर्यंत आपल्याकडे 10-12 धर्मगुरू उपलब्ध असतील. आपण खूप सरळ येण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या रविवारी सेंट पॉल आणि जानेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. वेळ सकाळी 6 ते 12:30 वाजेपर्यंत. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पॅरिसमधून फक्त 100-125 बाटली रक्त जमा होते. आपल्याकडे एवढी लोकसंख्या आहे की आपण एकतर 2 गोष्टी याच्यामध्ये असू शकतात. एकतर आपण दुर्लक्ष करीत असतो की दुसरं कोणीतरी येऊन रक्त देईल किंवा आपल्याला भीती वाटत असेल की रक्त दिल्याने का होईल. तर रक्त दिल्याने पुन्हा आपलं रक्त तेवढ्याच थोड्याच वेळामध्ये आपल्याकडे पूर्ववत होत असतं. आपण ते लक्षात घेऊया. आणि आपल्यासारख्या पॅरिसमध्ये 300-400 बाटली औषध रक्त जमा करायला हरकत नाही. आणि म्हणून आपण बघायचं आहे की प्रत्येकाने या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. प्रबोधन प्रतिष्ठान नांदाकार व्याख्यानमाला आज सकाळी 9:30 वाजता कार्यालय कॉन्व्हेंटमध्ये आपल्या सर्वांना यासाठी आमंत्रण आहे. कोल्हापूर हायस्कूल निर्मळ आणि सेंट जोसेफ कॉलेज सफा शिक्षकांच्या काही जागा बाहेरच्या आहेत. त्याची माहिती बाहेर नोटीस बरोबर लावलेली आहे. आपल्या गावमिसा संपलेल्या आहेत आणि गावमिसामध्ये सर्व गाव परिवाराने सुंदर प्रकारे सहभाग दाखवला आणि त्याच्यामध्ये चांगले नियोजन आयोजित झालेलं होतं. त्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभार. काल संडे स्कूलची मुलं सगळं वाटेला आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक त्यांचे देखील मनापासून आभार मानले जात आहेत.
आणि आज बिशप थॉमस हे सुद्धा यांचा वाढदिवस आहे. मात्राने देशामध्ये आपल्याला प्रार्थना करण्याचं आवाहन केलेलं आहे. बिशप म्हणून आज त्यांचाच पहिला वाढदिवस रुग्णालयामध्ये सादर होत आहे. आपण त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी निश्चित प्रकारे आज प्रार्थना करूया. गेल्या रविवारीचे दान 1,910 रुपये झाले. बुधवारचे दान 7,990 झाले. स्टॅच्यूसाठी आलेली देणगी येशूच्या स्टॅच्यूसाठी 87 रुपीज स्मरणार्थ सभाबाहेर रुपये 10,000. एका व्यक्तीने अंजलीन आणलेल्या 1,000 रुपये आणि छोट आहे स्मरणार्थ 1,500 रुपये. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल सर्वग्रामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने प्रार्थना. हे प्रभो, हे सर्व समर्थ व नित्यदेवी परमेश्वरा, आमच्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्या समोर उभे राहतो. गेली 50 वर्ष आमचे हे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ म्हणून इमारतीने उभे आहे. इथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनलेले आहे. हे प्रभो, 50 वर्षापूर्वी त्यांनी राज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 दशके आमच्या या चर्चमध्ये ज्यांनी सेवाकार्य केले आणि आमची श्रद्धा फुलवली, त्या सर्व धर्मगुरूंच्या, शिष्टरांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमाउदाशी चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रिय वृत्त, श्रद्धावंत यांचे आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्चा भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू. मागील लोकांनी तुझा शोध घेतला, तसा अगदी मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा दे. या पृथ्वी तलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलात्मकांचा वापर करावा, म्हणून आम्हाला हृदयाचे जागरूकता दे. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे आणि आमचा आश्रय करता संत पॉल यांच्या मध्यस्थीने करतो. आमीन. प्रभु तुम्हाला बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाले आहे.